प्रेक्षक नमस्कार, मुकेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र नाही मराठी. आपण आलेलो आहे यावेळेला वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये आणि इथे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील संभावित उमेदवार जे आहे काँग्रेस पक्षाचे ते आपल्यासोबत आहे आणि धरणकर त्यांच्याशी जाणून घेऊन नेमकं समीकरण कसं असणार आहे. धरणकरजी नमस्कार. नमस्कार. आपण मला सांगा की या विधानसभा क्षेत्रामध्ये आपले जे भाऊ आहे ते खासदार राहिलेले आहेत आणि आता आपण इच्छुक आहात निवडणूक लढायसोबत कशा प्रकारचे समीकरण असणार आहे? मी कसं आहे की भद्रावती शहरामध्ये 2008पासून 2023पर्यंत नगराध्यक्ष होतो. मी केलेलं कार्य आणि मी 2016 ते 19पर्यंत जिल्हा प्रमुखसुद्धा होतो. त्यामुळे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा क्षेत्रामध्ये माझा दांडगा संपर्क आहे, अनुभव आहे आणि लोकांना असं वाटते की मी केलेल्या कामामुळे मी उभं राहावं आणि मी आमदारकीची लढावी आणि लोकसुद्धा माझ्यासोबत आहे. इवन दिवंगत खासदार जे आहेत त्यांना आपण स्वतः प्रोत्साहित केलेलं होतं की त्यांनी राजकारणामध्ये यावं, समोर वाढावं, त्यासाठी आपले प्रयत्न होते. काय सांगा? बरोबर आहे. माझे भाऊ दिवंगत खासदार वाडूभाऊ धानोरकर हे किसान सेनेचे उपजिल्हा प्रमुख होते. 2004ला विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये त्यावेळेसचे शिवसेनेचे उमेदवार होते किशोरभाऊ डॉक्टर बुजोने यांनी खूप मेहनत घेतली, परंतु त्यावेळेस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हे किशोरभाऊ डांगे होते. तर ज्यावेळेस सीट देण्याचा विषय आला त्यावेळेस शिवसेनेने किशोरभाऊ डांगे यांना शिवसेनेची तिकीट दिली. ॲक्च्युली त्यावेळेस हकदार हे डॉक्टर बुजोने होते. त्यांनी मेहनतसुद्धा केली होती आणि वाडूभाऊसुद्धा त्यावेळेस शिवसेनेतच होते. तर त्याच विषयावर आम्ही एक दिवस चर्चा करत असताना की मी सांगितलं वाडूभाऊला की आपल्याला जर राजकारणात यायचं असेल आणि निवडणूक लढायची असेल तर आपल्याला जिल्हा प्रमुख होणं आवश्यक आहे. कारण आपण 2004मध्ये जे पाहिलं की मेहनत एकाने केली, सीट दुसऱ्याला गेली. तर आपल्याला जर मेहनत करायची आणि आपल्याला जर सीट पाहिजे असेल तर आपल्याला जिल्हा प्रमुख होणं आवश्यक आहे. अशा प्रकारे मी त्यांना प्रोत्साहित केलं की तुम्ही जिल्हा प्रमुख व्हा. मग त्यांनी प्रयत्न केले आणि ते महिन्याभरानंतरच जिल्हा प्रमुख झाले. मी त्यांना बनवलं नाही, ते स्वतःच घडले, परंतु त्यांना मी प्रोत्साहित केलेलं आहे. तर हे झालं त्यावेळेस. तर आता जे आपण सांगितलं की मेहनत कोणी आणखी आणि तिकीट कोणी आणखी चान्स कोणी दुसऱ्या निघाला. यावेळेस असं निवडणुकीमध्ये असंच प्रकारचं चित्र सध्या स्थितीमध्ये दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आपले जे कार्यकर्ते आहे ते काही लोक असे आहे इच्छुक जे उभे आहे निवडणुकीकरिता, ठीक आहे, म्हणजे इच्छुक आहेत आणि त्यात आपण सुद्धा समोर आलेले एक प्रबळ दावेदार असे म्हणून आहात. पण धानोरकर मॅडम जे आहेत त्यांचे जे भाऊ आहे ते पण कुठेतरी नाव समोर येत आहे आणि मॅडमचं त्यांना पाठिंबा आहे असं कुठेतरी समोर येतं आणि जनतेमध्ये त्या बाबतीत एक संभ्रम निर्माण आहे. काय सांगा? बरोबर आहे. अशी अजून काही काँग्रेसने कोणाला सीट दिली नाही किंवा सीट कोणाला मिळाली नाही, परंतु एक चर्चा मी मीडियाच्या माध्यमातून ऐकतो की खासदार मॅडमला 10 वर्षांनी मुलाकरता सीट खाली पाहिजे. तर मग 10 वर्षांनी सीट खाली कोण करणार? मी सुद्धा 10च वर्ष लढणार आहे. मी सुद्धा सांगितलं की सीट खाली करेल, परंतु त्यांना माझ्यापेक्षा त्यांच्या भावावरती विश्वास आहे. म्हणून कदाचित त्या माझ्याशी बोलता बोलल्या की मी माझ्या भावाचं नाव समोर करत आहे, परंतु काही बाहेरील उमेदवार या ठिकाणी उमेदवारी मागत असल्यामुळे माझ्या भावाचं नाव मी समोर करत आहे. परंतु जसे जसे दिवस समोर चालले तसं लक्षात येत आहे की त्याला कुठंतरी मीडियाच्या माध्यमातून प्रमोट करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे ती सीट त्यांना देण्याचा विचार आहे असं लोकांचंसुद्धा म्हणणं पडत आहे. मीडियातसुद्धा त्याप्रमाणे दाखवल्या जात आहे. परंतु 10 वर्ष अजून बराच कार्यकाळ आहे. जर तुमच्या हाती सत्ता राहिली, तुम्ही निवडून आले तरच तुम्ही 10 वर्षांनी तुमच्या मुलाला सीट देऊ शकाल. परंतु 10 वर्षाचं आपण पाहतो की कितीतरी राजकारणी होऊन गेले. जसं हंसराज भैया अहिर होऊन गेले, नरेश भाऊ कुगल्या होऊन गेले, आमच्याकडे टेंबुर्डे साहेब झाले, देवतळे साहेब झाले. त्यांचे मुलं अजूनपर्यंत काही राजकारणामध्ये समोर आले नाही. चांगली गोष्ट आहे जर आमचा मुलगा म्हणजे मॅडमचा मुलगा जर आज 25 वर्षाचा असता तर मी स्वतःसुद्धा बाजूला झालो असतो आणि त्याला सीट दिली असती की तो लढ म्हणून. परंतु तो आज 18 वर्षाचा आहे, अजून त्याला 10 वर्ष बाकी आहे. पण 10 वर्षाचा विचार करून जर मॅडम असा निर्णय घेत असेल तर ते चुकीचा निर्णय होईल. कारण त्यांचे जे बंधू आहे ते आमच्याकडे त्यांना काम करण्यासाठी म्हणून वाडूभाऊंनी त्यांना ठेवून घेतलेलं होतं.
आणि एक कामासाठी ठेवून घेतलेला व्यक्ती जर त्याला उमेदवारी देत असेल तर ते चुकीची गोष्ट होईल, कारण ते या मतदारसंघातले सुद्धा नाही आहे, ते बाहेरचे आहे. आणि असा जर काही निर्णय मॅडम घेतील तर ते चुकीची असे गोष्ट खूप सारे ड्रॉबॅक्स आहे, ते या मतदारसंघातले नाही. त्यानंतर त्यांच्या बाबतीत जर बोलायला गेला, आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेतलेली आहे विधानसभा क्षेत्राची. खूप साऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे की ते अत्याधिक व्यसनी सुद्धा आहे. तर असा उमेदवार खरंच पक्षाने दिला पाहिजे? नाही, ते तर आता पक्षाने विचार करावा. मी स्वतः जेव्हा प्रवीण काकडे यांचं नाव मीडियातून समोर आलं, मी एक दिवस प्रवीण काकडेजींना फोन करून घरी बोलावलं आणि बोललो की तू उभं राहणार आहे का, असं मीडियामध्ये येत आहे. तर त्यांनी मला सांगितलं की मी उभं राहणार नाही, तुमचाच अधिकार आहे, तुम्हीच उभे राहा, सीटसुद्धा तुम्हाला द्यायला पाहिजे, अशा प्रकारे ते बोलले. परंतु माझ्याकडून गेल्यानंतर इतर लोकांशी सुद्धा ते बोलतात की मी उभं राहणार आहे, मला मदत करा. मला तर बऱ्याचशा लोकांनी हे सुद्धा सांगितलं की ज्या वेळेस खासदार मॅडम निवडणुकीला उभ्या होत्या खासदारकीला, तेव्हापासूनच प्रवीण काकडे हा बऱ्याच लोकांशी बोललेला आहे की मी आमदार होणार आहे, भविष्यामध्ये मी विधानसभा लढणार आहे. जरी मॅडमनी स्वतः फक्त माझ्याकडेच त्या बोलल्या की म्हणजे त्यांचं नाव पुढं करणार आहे, परंतु प्रवीण काकडे हा जवळपास लोकसभेच्या निवडणुकीपासूनच म्हणजे निवडून यायच्या अगोदरपासूनच त्यांनी त्यांची तयारी सुरू केलेली आहे आणि त्या दृष्टीने ते बोलतसुद्धा आहे. आता बाकी ते काय आहे, कसे आहे, याची तर सर्व जनतेला त्यांच्याबद्दल माहिती आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही. धानोरकर साहेब, आपण मला सांगा की कुठेतरी जे मॅडम आहे, खासदार मॅडम आहे, त्यांचं भाऊवरचं जे प्रेम आहे ते वाढत चाललेलं आणि ते आपल्या बहिणीसुद्धा लागतात. तर कुठेतरी आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न त्यांच्यापासून झालेला आहे का, किंवा कशा प्रकारचं पार्टी पक्षाचे लोकांचे नावं सांगून किंवा त्यांच्या बाबतीत सांगून आपल्याला कुठेतरी मागं हटवण्याचा प्रयत्न केला गेला आहे का, काय सांगा? बरोबर आहे. जवळपास आज 2-2.5 महिने झाले मला खासदार मॅडमचा एक दिवस फोन आला आणि त्यांनी मला घरी बोलावलं आणि घरी बोलावून सकाळी समजावून सांगितलं की सोनिया गांधीजींनी सांगितलं की घरच्या घरी धानोरकरला सीट द्यायची नाही. चेन्नी थल्लाजी जे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत त्यांनीसुद्धा तसं सांगितलं आणि त्यानंतर प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोलेजी यांनीसुद्धा सांगितलं की घरच्या घरी धानोरकरला सीट द्यायची नाही. आणि त्यानंतर चौथा विषय होता की कालच माझी बूथ प्रमुखांची बैठक झाली. बूथ प्रमुखांनी सुद्धा सांगितलं की घरच्या घरी धानोरकरला तिकीट द्यायचं असेल तर तुम्ही तिकीटही त्यांनाच द्या आणि कामही त्यांनाच सांगा, अशा प्रकारचं मला त्यांनी सांगितलं. परंतु मी त्यांना सांगितलं की मी काही एवढा दूध पिता किंवा न समज नाही आहे की मला समजत नाही, कारण असा खासदाराला जर कोणी बूथ प्रमुख म्हणू शकत असेल की धानोरकरला तिकीट देऊ नये किंवा घरच्या घरी देऊ नये, किंवा मी एवढाही मोठा झालो नाही की माझ्यासाठी सोनिया गांधीजी, चेन्नी थल्लाजी किंवा नानाभाऊ सांगेल की घरच्या घरी धानोरकरला तिकीट देऊ नये. कारण या अगोदर सुद्धा ज्यावेळेस आपल्या काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर 2019मध्ये निवडून आले, त्यानंतर झालेल्या 6 महिन्याच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या पत्नी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना तिकीट दिलं आणि त्यावेळेस मी सुद्धा स्वतः अनिल धानोरकर हा या भद्रावती नगरपालिकेचा नगराध्यक्ष होतो. म्हणजे आम्ही तिघही जण खासदार, आमदार आणि नगराध्यक्ष एकाच घरचे होतो. तर त्यावेळेस तिघजण होतो. आज तर मॅडमच आहे, म्हणजे मी जर आमदारकीला राहिला तर मी दुसरा व्यक्ती होईल. परंतु जेव्हा 3 होते तेव्हाच त्यांनी मनाई नाही केली, तर मग 2 असताना आणि माझं काम असताना की मला सीट नाही, कुठंतरी माझ्या असं लक्षात आलं की खासदार मॅडमचा उद्देश होता की मला थांबवून की तुम्ही फिरू नका. कारण मी त्या कार्यकाळामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये फिरत होतो, लोकांच्या भेटीगाठी चालू होत्या आणि सोबतच मी रोटरीमध्ये असल्यामुळे माझ्या माध्यमातून जे छत्री वाटपचे कार्यक्रम चालू होते, ज्या ज्या गावामध्ये मी जायचं त्या गावातील जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना मी त्या कार्यक्रमाला बोलवायचो. तो कार्यक्रम काही राजकीय कार्यक्रम नव्हता, तो एक सामाजिक उपक्रम होता. परंतु त्या उपक्रमात सुद्धा बऱ्याचदा काही लोकांना येण्यापासून रोखल्या गेलं आणि मॅडमचा एकच उद्देश माझ्या लक्षात आला की तुम्ही कुठंतरी थांबा. तुम्हाला सोनिया गांधींचं नाव सांगून ते करण्यात आलं, परंतु मी थांबलो नाही आणि मी सतत फिरत आणि प्रचार करत आहे. त्यानंतर काही नागरिकांनी मला सूचना केल्या की तुम्ही असं म्हणा की मी फक्त 10 वर्षच निवडणूक लढणार आहे,
नंतर मी सोडून देणार. तर मला कळलं नाही की लोक म्हणजे नागरिक 10 वर्षच मला काय म्हणतात. म्हणजे दोघा तिघांनी म्हटल्यानंतर मी त्यांना विचारलं की हा काय विषय आहे 10 वर्ष. तर मग सांगितलं की मॅडमला असा उमेदवार पाहिजे की जो 10 वर्षांनी त्यांच्या मुलाकरता सीट खाली करेल, त्यालाच मॅडम सीट देणार आहे. तर मी मॅडमला भेटून तशा सूचनासुद्धा केल्या की माझं वय 55 वर्ष आहे, मी 10 वर्षच निवडणूक लढेल, त्यानंतर मी निवडणूक लढणार नाही. परंतु मॅडमचा विश्वास हा माझ्यापेक्षा स्वतःच्या भावावर दिसत आहे, त्यामुळे कदाचित त्या तसा निर्णय घेत असतील. दिवंगत खासदार श्री बाळू यांच्या नंतर जे मतदार बंधू आहे, जे जनता आहे, ते आपल्याकडे कुठेतरी आता आशेच्या नजरेने बघत आहे. त्याच्यात आपलं त्या जनतेला काय एक प्रेमाचा संदेश असणार आहे येणाऱ्या निवडणुकीच्या अंशामध्ये? बिलकुल नक्कीच, कारण कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की सीट कोणाला मिळेल. कार्यकर्त्यांचं कसं आहे की एवढ्या वर्षापासून ते कार्यकर्ते आमच्याशी जोडले आहेत, त्यांना कुठंतरी वाटते की आपल्या हक्काचा माणूस असावा, ज्यांच्यापर्यंत आपण जाऊ शकतो, बोलू शकतो, आपले कामं होऊ शकतात, अशा व्यक्तीला तिकीट द्यावी अशी प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. परंतु जो काँग्रेसचा सर्वेसुद्धा झालेला आहे, या सर्वेमध्ये मी सर्वात समोर आहे हे मला त्या दिवशी घरी प्रवीण काकडेंनी सुद्धा सांगितलं आणि काही काँग्रेसच्या नेत्यांनीसुद्धा मला ते सांगितलेलं आहे. परंतु त्या बाबतीमध्ये आता काय निर्णय घेतील तर कार्यकर्ते त्या बाबतीत वाट पाहत आहे. परंतु ज्या दिवशी सीट मला मिळाली तर ठीक आहे, न मिळाल्यास इतरांना जर सीट देण्याचा तो प्रयत्न झाला तर कार्यकर्ते माझ्यासोबत येऊन माझं काम करतील, कारण बऱ्याच कार्यकर्त्यांशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांना आपल्या हक्काचा माणूस पाहिजे, त्यांना बाहेरचा माणूस नको. नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये नाव येण्याबरोबर थोडा रोष आहे काकडेजींचं. त्यातच त्यात जे खासदार मॅडम आहे त्यांच्या आपल्या स्वतःच्या भावाला समोर करणे ही गोष्ट कुठेतरी परिवारवादाकडे परिवार प्रेमाकडे नेत आहे आणि ते खासदार मॅडम असताना त्यांना हे करणं हे म्हणजे चांगलं दिसून येत नाही. त्यासाठी काय सांगायचं? जरूर आता प्रत्येकाचं बंधुप्रेम असते, परंतु प्रेम असावं परंतु ते आंधळं नसावं. कसं आहे की सरकारची लाडकी बहीण योजना चालू आहे आणि आमच्या मॅडमची लाडकी भाऊ योजना चालू आहे, अशा प्रकारचा या मतदारसंघामध्ये सुरू आहे. परंतु कुठंतरी मॅडमलासुद्धा लक्षात येईल आणि बरेचसे इतर पक्षाचे असो, समाजाचे असो किंवा कार्यकर्ते असो, ते सुद्धा बोललेलं आहे की जे काही तुम्ही करून राहिल्या किंवा जे काही होऊन राहिलेलं आहे ते बरोबर नाही आहे. तर त्या बाबतीत नक्कीच त्या विचार करतील आणि मला सीट देतील. आता आपण बोलता बोलले की पक्षाने जर उमेदवारी नाही दिली तर कार्यकर्ता आपल्याकडे राहणार, मात्र आपण कोणत्या पक्षासोबत जाणार आहात का किंवा अपक्ष लढणार आहात का असं काही आतापर्यंत क्लिअर झालेलं नाही. त्या बाबतीत काय सांगा? म्हणजे मी निवडणूक लढायचं पक्क ठरवलेलं आहे. आता कुठे जायचं, कोणाकडून राहायचं किंवा कसं हे सीट डिक्लेअर झाल्यानंतर मी माझ्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊनच त्यानंतर क्लिअर करेन. धन्यवाद. तर प्रेक्षकांना आपण बघितलं आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे संभावित उमेदवार अनिल धामकर होते, ज्यांच्याशी आपण बोलणं आणि जाणून घेतलं नेमकं कशा प्रकारचं समीकरण यावेळेला असणार आहे. स्वतः खासदार मॅडम स्वतःच्या भावाला तिकीट देण्याकरिता कशा प्रकारचं कट कारस्थान करण्याचा प्रयत्न स्वतःच्या परिवाराच्या लोकांसोबत करत आहे हे आपण समोर आलेलं आहे. ही जी निवडणूक आहे खूप चुरशीची अशी होणार आहे आणि ती निवडणूक कशा प्रकारे होईल, नेमकं उमेदवार कोण असणार हे आपल्याला बघायला भेटणार आहे. तेव्हापर्यंत आपण बघत राहा महाराष्ट्र 9 मराठी.